नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह फार्मा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपल्या सोबत आलेले आहेत अश्विनी कोरडे मॅडम, ज्यांचं झेडपी बीड या ठिकाणी फार्मसिस्ट म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. त्यांचं मी आज कॉम्पिटिटिव्ह फार्मामध्ये खूप स्वागत करतो आणि माझ्यातर्फे त्यांचं अभिनंदन करतो. एक बुक आणि शाल देऊन आपण त्यांचं अभिनंदन करूया. हे मुद्दाम समाज सुधारकाचं बुक आहे. 111 समाज सुधारक आहेत त्याच्यामध्ये. ते खास आपण मॅडमला भेट दिलेलं आहे. अ, अ, सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, की आत्ताच मी त्यांच्यासोबत चर्चा केली, की अ, जिद्द म्हणजे काय असतं, की बाबा ठीक आहे मी उशिरा पास आउट झाले, बरेच वर्ष गॅप पडला. पण जीवनामध्ये आपण पुढे जात असताना असं वाटलं नाही पाहिजे, की ही गोष्ट माझ्याकडून करायची राहिली आहे किंवा मी गव्हर्नमेंटची परीक्षा कधी दिली नाहीये. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, की पहिल्याच प्रयत्नात पहिलीच एक्झाम त्यांनी दिली. ऑनलाईन त्यांनी जेव्हा सर्च केलं, म्हणजे वेगवेगळे YouTubeला व्हिडिओ अवेलेबल असतात, तर त्यांना आपलं कॉम्पिटिटिव्ह फार्माचा व्हिडिओ सापडला. ते आपल्या छत्रपती बॅचला जॉइन होत्या आणि त्यांनी लिटरली तुम्ही त्यांच्या मनोगतातून ऐकतालच, की त्यांना कशा पद्धतीनं फायदा झालाय. तर 2009ला त्या पास आउट आहेत. पण त्यांनी जिद्द सोडली नाही. पहिल्याच प्रयत्नात पहिलीच एक्झाम त्यांनी दिली आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं आहे. 160 मार्क म्हणजे अत्यंत चांगले मार्क, म्हणजे असं पण नाहीये, की फिमेल आहे किंवा कमी मार्कवरती सिलेक्शन झाले. हा पण एक बऱ्याच जणांचा माइंडसेट असतो. तर ओपन मेल इतकेच मार्क आहेत. ते 160 म्हणजे खूप चांगले मार्क आहेत आणि त्यांचं झेडपी बीड मध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर आज मी पुनश्च एकदा त्यांना भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी मार्गदर्शन करावं, त्यांचा अनुभव कथन करावं, असं त्यांना विनंती करतो. सांगितलं त्या स्कोअरवर सर जितकं सांगताय की माझी मेहनत गुरु किंवा म्हणजे मला जी मी मार्ग निवडला त्यात महत्वाचं असतं आपल्याला मार्गदर्शन. खूप म्हणजे जेव्हा फॉर्म भरला तेव्हा 2-3 YouTubeवर म्हणजे नोट्स नव्हत्या, काही नव्हत्या. तर 9 मध्ये पास झाल्यामुळे मध्ये बघताना सरांचे 1-2 व्हिडिओज पाहिले. ॲपची माहिती मिळाली. ॲप डाउनलोड केल्यानंतर सरांच्या 1-2 बॅचेस चालू होत्या. तर ती नावाची एक बॅच सरांनी स्पेशल थेरपी कॅम्प बस त्याचे फक्त मी म्हणजे रेग्युलरली सरांच्या व्हिडिओज ती बॅच मी घेतली. सरांनी जे सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त मी काहीही केलेलं नाही. म्हणजे अगदी त्यांनी जे मार्गदर्शन केलं ते व्हिडिओ ते जे सांगायचे त्यावर मी एक्झाम दिली म्हणजे आणि म्हणजे एक्झाम देताना वाटत होतं, की अरे हां, हे आपल्याला म्हणजे ऑनलाईन प्रत्यक्ष सर जसं शिकवतील तसा अनुभव सर तितक्याच पोटतिड गुरु आज म्हणजे ऑर्डर घेऊनच त्यांना भेटायला आले. खरं तर मी ह्याच्या आधी यायला पाहिजे होतं. पण एक एक थँक्स खूप म्हणजे इथून पुढे पण मुलांनी त्यांना फॉलो करावं आणि एवढं जरी फार्माच्या मुलांनी फॉलो केलं तर अगदी मला सुद्धा छान यश मिळेल. धन्यवाद मॅडम. तर विद्यार्थ्यांना एवढंच सांगायचं माझी इच्छा आहे, की तुम्ही प्रयत्न करत असताना तुम्ही बऱ्याच वेळेस काय होतं, माझं एज जास्त झालेलं आहे, मी जुना आहे, मी बऱ्याच वर्षापासून पास आउट झाले, माझा गॅप पडलेला आहे. तर तो न्यूनगंड न बाळगता आता ऑनलाईनच्या माध्यमातून घरी बसून सुद्धा तुम्ही तयारी करू शकता. पहिले ऑफलाईनला तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागायचं, मुलींना अडचणी यायच्या, जे मॅरिड आहेत लोकं त्यांना प्रॉब्लेम यायचे. पण आता तसं नाहीये. तुम्ही ऑनलाईन चांगलं प्रिपरेशन करू शकता. फक्त तुम्हाला एवढंच आहे, फॉलोअप गरजेचं आहे, सातत्य, रिव्हिजन आणि त्या गोष्टी करणं, ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्यांनी त्या व्यवस्थित फॉलो केल्या. त्यांची मेहनत आहे, कारण की क्लासला विद्यार्थी तर भरपूर असतात, पण सिलेक्शनचं प्रमाण जेवढा कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये शेवटी कॉम्पिटिशन आहे, ठराविक विद्यार्थी सिलेक्ट होतात. पण ते का सिलेक्ट झाले? तर त्यांच्यामध्ये काहीतरी सातत्य होतं, त्यांनी काहीतरी फॉलो केलं होतं, त्यांनी ऐकलं होतं आणि त्यानुसार त्यांनी रिव्हिजन करणे, व्यवस्थित नोट्स काढणे. बरेच जण काय करतात, आम्हाला प्रिंट द्या. पण स्वतःच्या ज्या हस्तलिखित नोट्स तुम्ही काढता, तर त्याचा इम्पॅक्ट असतो. तो एक स्टडीची एक प्रोसेस आहे. अध्ययनाचे एक तो प्रकार आहे. त्यामुळे स्वतःच्या हस्तलिखित नोट्स काढणे, त्याला परत रिवाईज करणे, छोट्याच गोष्टी करायच्या पण परफेक्ट करायच्या. हे ओव्हरऑल त्यांनी व्यवस्थित केलंय आणि आज त्यांचं आपण बघत आहोत, की त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. पुनश्च एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो आणि भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.